सर्वत्र नवरात्री महोत्सव जोरात सुरू असताना महाराष्ट्राच्या सोलापूर, धाराशिव अशी अनेक ठिकाणे पूरग्रस्त झाली आहेत. पावसाचा थैमान शेतकऱ्यांचे शेती, घर पूर्णपणे पाण्यात वाहून गेले आहे. नवरात्री उत्सव सुरू असताना एक छोटीशी मदत म्हणून विनोद शेलार यांच्या नेतृत्वात बाढ पीडितांसाठी पेटी लावण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये गरबा खेळण्यासाठी आलेल्या नागरिकांना पीडितांची मदत करण्यासाठी विनंती करण्यात येत आहे. Thank you. सर्वप्रथम आम्ही हा दांडिया पासेसवर एंट्री आहे, पण पासेस फ्री आहे. आमचा कुठलाही या दांडियाच्या मागे आर्थिक उद्देशच नाही, परंतु तसं दांडियाचे 2 दिवस झाले आमच्या लक्षात यायला लागलं की महाराष्ट्रात एवढं मोठं निसर्गाचा म्हणजे अवकृपा झाली आहे. घराघरात पाणी घुसले गावामध्ये. जालना, बीड, मराठवाडा, धाराशिव शेतामध्ये पाणी गेलं. अब्ज रुपयाचं नुकसान झालंय. अशा वेळेला फक्त आपण माताजीची प्रार्थना करायची आणि एन्जॉयमेंटच करायची ना, तसं नाही होऊ शकत. एन्जॉयमेंट करता करता आपले काही शेतकरी बंधू जे अतिशय त्रासात आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. आणि आम्ही लोकांना अपील केलं कालपासून, ते बॅनर्स इथे लावले. आम्ही ते फिल्म पण दाखवतो, इंटरव्ह्यूला दाखवतो, फोनलाही दाखवतो. आणि ते व्हॉलेंटियर्स कुठे आहेत ते लोकांना विनंती करत आहे, पूर्ण फळाची पातळी तुम्ही आपल्या शेतकऱ्यांसाठी द्या. ज्याला चेक मध्ये द्यायचंय त्यांनी चीफ मिनिस्टर रिलीफ फंड मध्ये द्या. आणि लोकही चांगला रिस्पॉन्स द्यायला लागले आहेत. आमचं असं म्हणणं आहे, जेवढी लोक येतील म्हणजे 50% लोकांनी तरी आम्हाला दिलं तर एक चांगली राशी उभी राहील. आणि तेवढीच राशी आम्ही घेतली जमा करू आमच्या पद्धतीने बाहेर ना. आणि मुख्यमंत्री ते येणार आहेत, येणाऱ्या 4-5 दिवसानंतर या आमच्या रंगीला दांडियासाठी येणार आहेत. त्यावेळेला ही सर्व रक्कम आम्ही चीफ मिनिस्टर रिलीफ फंडला देणार आहोत. त्या मातेचा आशीर्वाद आम्हाला मिळणार आहे. त्या मातेचा आशीर्वाद चांगल्या कारणी लावावा ही त्याच्या मागची भूमिका आहे. आम्ही आनंद घेतोय तिथे नाचता, त्याचबरोबर जे दुःखात आहेत त्यांच्या आयुष्यात थोडा जरी आनंदाने आणू शकलो, समाधान आणू शकलो, तर मला वाटतं ही नवरात्री खऱ्या अर्थाने साजरी केली असेल. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.